नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत आपण गणित या विषयाचे 2 घटक अभ्यासलेले आहेत. सर्व घटक जे आपण पाहिले ते घटक तुम्हाला समजलेले आहेत. जर समजलं नसेल तर तुम्ही काय करत चला, परत पुन्हा ते सराव संच सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त सराव केल्याच्या नंतर ते तुमच्या लक्षात राहील असं मला वाटतं. कारण की गणितामध्ये फक्त एकच गोष्ट करावी लागते, ती म्हणजे सराव. सर्वात जास्त आपल्याला सराव पाहिजे, ते उदाहरण सोडवण्याचा. तर तुम्ही सराव करत चला. सराव केला तर तुम्हाला येतं आणि परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडतात. तर बघा, आपण 2 घटक अभ्यासलेले आहेत. आता आज आपल्याला तिसरा घटक अभ्यासायचा आहे. त्या घटकाचं नाव आहे घातांक व घनमूळ. सुरुवातीला आपल्याला घातांक म्हणजे काय हे सुरुवातीला आपल्याला पाहावं लागेल. बघा, घातांक म्हणजे काय? एखादी संख्या दिली जाते बघा, 5चा चौथा, 5चा चौथा. आता हे जे 5 आहे खाल्लं, हा 5 काय आहे? पाया आहे. काय आहे? पाया आहे. आणि हे जे त्याच्या डोक्यावर जे 4 दिसतंय कंसाच्या बाहेर, हा त्याचा काय आहे? हा त्याचा घात आहे. काय आहे? हा त्याचा घात आहे, म्हणजे 5चा चौथा घात. तर बघा, याची आपल्याला किंमत सुद्धा काढता येते. म्हणजे 5 ही संख्या गुणाकार रूपामध्ये 4 वेळा घ्यायची. किती वेळा? 4 वेळा. म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. तर बघा, गुणाकार केल्यास याची किंमत काय येते? 5 5 25, 25 5 1600, 1600 5 625. तर लक्षात ठेवा, 5 हा पाया आहे, 4 हा त्याचा घात आहे. तर याची किंमत किती आली? 625. किती? चौथा घात होता, म्हणून 5 हा 4 वेळा गुणाकार रूपामध्ये घेतला आणि त्याची किंमत काढली 625. तर बघा, आपल्याला घातांक पाहण्याच्या अगोदर आपल्याला घातांकाचे नियम हे आपल्याला अगोदर अभ्यासावे लागतात. कारण की आपल्याला नियम जर आले तर आपल्याला घातांक सोडवता येतो. बघा, 8वी स्कॉलरशिपमध्ये या घटकावरील प्रश्न 100% विचारलेले जातात. तर त्यासाठी आपल्याला बेसिक माहिती पाहिजे, कारण क्वेश्चन हे बेसिकवरच जास्त पडतात. तर आपल्या इथं बघा, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं किंवा इथं दिलेलं पण आहे बघा, 2 ही संख्या 5 वेळा गुणाकार रूपात घेतली. किती वेळा? 5 वेळा. तर 2 हा पाया आणि 5 हा त्याचा काय आहे? घातांक. काय आहे? घातांक. तर 25 ही घातांकित संख्या आहे. 25 ही कशी आहे? घातांकित संख्या आहे. इथं 25 नाही तर इथं असं आहे पहा, 2चा 5वा घात. या ठिकाणी सुद्धा 2चा 5वा घात. म्हणजे 2 हा 5 वेळा घ्यायचा असतो. तर 2चा 5वा घात ही कशी संख्या आहे? घातांकित संख्या आहे. तर बघा, आपल्याला घातांकाचे नियम हे अभ्यासाचे असतात. तर बघा, काय म्हणले? m व n या पूर्णांक संख्या असतील. काय? पूर्णांक संख्या असतील. तर बघा, आपल्याला काय करायचं या ठिकाणी? लक्षात ठेवायचं, पहिला नियम मी तुम्हाला तोंडी सांगतो. पहिला नियम, बघा, घातांकाचे नियम. त्यात पहिला नियम, पाया
समान असेल, पाया समान असेल व गुणाकाराची क्रिया असेल. कशाची? गुणाकाराची क्रिया असेल तर पाया तोच घेऊन घातांकाची बेरीज करावी. काय? घातांकाची काय करावं लागते? बेरीज. म्हणजेच बघा, आपल्याला या ठिकाणी पहिला नियम सांगितलेला आहे बघा, एचा यमवा गुणिले एचा यनवा. आता या ठिकाणी बघा, पाया काय आहे? ए हा काय आहे? पाया आहे. त्या दोघांमध्ये गुणाकाराची क्रिया आहे. पहिल्या एचा घातांक यम आहे, दुसऱ्या एचा घातांक यन आहे. पाया समान आहे तर पाया तोच घ्यायचा आणि घातांकाची काय करायची? बेरीज, यम प्लस यन. त्याच्यानंतर बघा, आपल्याला घातांकाचा दुसरा नियम सांगता येईल. पाया समान व भागाकाराची क्रिया, भागाकाराची क्रिया असेल तर पाया तोच ठेवून घातांकाची वजाबाकी करावी. काय करायची? घातांकाची वजाबाकी करावी. लक्षात ठेवा, गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकाची बेरीज होते, भागाकाराची क्रिया असेल तर घातांकाची काय होते? वजाबाकी होते. म्हणजेच बघा, एचा यमवा भागिले एचा यनवा. ए पाया आहे, समान आहे, मध्ये भागाकाराची क्रिया आहे. ए आणि यम हे घातांक आहेत तर पाया तेच ठेवून घातांकाची काय करायची? वजाबाकी करायची. आपल्याला तिसरा नियम सांगता येईल. ज्या संख्येचा घातांक शून्य असतो, ज्या संख्येचा घातांक शून्य असतो त्याची किंमत एक असते. त्याची किंमत एक असते. लक्षात ठेवा, किंमत किती असते? त्याची किंमत एक असते. म्हणजेच याचा शून्यवा घात बरोबर 1. त्यानंतर बघा, आपण पहिला अभ्यासला, दुसराही अभ्यासला, चौथा अभ्यासला. आता बघा, आपण इकडं बघू तिसरा नियम. बघा काय म्हणले तिसऱ्यामध्ये, बघा ए गुणिले बी कंसाचा यमवा. आता बघा, ए आणि बी हे काय आहेत? पाया आहेत, त्यांचा गुणाकार आहे आणि कंसाचा यमवा घात आहे. लक्षात ठेवा, पायाचा गुणाकार असेल आणि घातांक असेल तर एचा यमवा होतो आणि बीचा सुद्धा काय होतो? यमवाच होतो. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, आपल्याला पाचवा नियम सांगता येईल. पाया आहे, त्या पायाचा घातांक आहे, म्हणजे ए पाया, त्याचा घातांक यम आणि कंसाचा घातांक यन आहे. कंसाचा सुद्धा घातांक यन असेल तर काय करायचं? पाया तोच ठेवून हे जे घातांक आहेत यांचा काय होतो? गुणाकार होतो. म्हणजे एचा यम गुणिले यन. म्हणजे पायाचा घातांक आणि घातांकाचा घातांक असेल तर पाया तोच ठेवून घातांकाची काय होते? बेरीज होते. त्याच्यानंतर बघा, जर ए आणि बी अशा स्वरूपात आहेत, ए आणि बी कंसाचा यमवा. आता यांच्यात कोणती क्रिया आहे?
ए आणि बी मध्ये भागाकाराची क्रिया आहे, तर या ठिकाणी पुढं काय होतं, अंशाचा यमवा आणि छेदाचा सुद्धा काय होतो, यमवाच होतो. त्याच्यानंतर बघा आपल्याला घातांकाचा 7वा नियम सांगता येईल. एचा मायनस एम. घातांक कसा आहे, घातांक ऋणसंख्या आहे. जर घातांक ऋणसंख्या असेल तर त्याची व्यस्त करा. व्यस्त म्हणजे आदलाबदल करायची, छेद अंशात घ्यायचा, अंश छेदामध्ये घ्यायचं. जर व्यस्त केली तर ते प्लसमध्ये येतं, म्हणजेच 1 एचा प्लस यमवा. हा आपला घातांकाचा 7वा नियम. लक्षात ठेवा, धन असेल तर ऋण होतं, आणि ऋण असेल तर काय होतं, धन होतं. हे लक्षात ठेवा, कारण की आपल्याला घातांकाचे हे 7ला 7 नियम आपल्याला या ठिकाणी आपण अभ्यासले आहेत. बघा हा अभ्यासला, हा अभ्यासला, हा सुद्धा अभ्यासला, त्याच्यानंतर हा सुद्धा अभ्यासला आणि हा सुद्धा आपण अभ्यासला आहे. म्हणजे हा जो शेवटचा आहे, हा शेवटचा कोणता आहे, 8वा आहे. ह्याला असं घेतलं तरी चालतं. जर तुम्ही समजा हे असंच घ्या, म्हणजे असंही केलं तरी चालतं, कारण की आपल्याला हे 8 नियम हे स्कॉलरशिपमध्ये विचारले जातात आणि या नियमावर आधारित प्रश्न पडतात. आता बघा घातांकाचे नियम वापरून खालील चौकटीत योग्य संख्या लिहा. आता इकडे बघा, 3चा 5वा, 3चा 2रा आणि गुणाकाराची क्रिया आहे. पहिला नियम मी सांगितला, पाया समान असेल, गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकाची काय होते, बेरीज होते. म्हणजेच या ठिकाणी 5ची आणि 2ची बेरीज किती होईल, 7. 3चा 7वा. पाया समान आणि गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकाची काय होते, बेरीज. त्याच्यानंतर दुसरं बघा, पाया समान आहे, भागाकाराची क्रिया आहे. भागाकाराची क्रिया असल्यास घातांकाची काय होते, वजाबाकी होते. तर या ठिकाणी बघा 7 मधून 9 गेले तर काय येतं, -2. तर या ठिकाणी आलं -2. आता इथं बघा 5 + 2 यांची बेरीज किती आली, 7. त्याच्यानंतर बघा पुढचं, पायाचा घातांक असेल आणि कंसाचा घातांक असेल किंवा घातांकाचा घातांक असेल तर पाया तोच ठेवून त्या घातांकित संख्येचा काय करायचा, गुणाकार करायचा असतो. म्हणजेच बघा 3 पाया आहे, 3चा घातांक 4 आणि कंसाचा घातांक 5. तर या ठिकाणी 4चा आणि 5चा काय होतो, गुणाकार होतो. तर किती, 4 × 5 = 20. तर या ठिकाणी 3चा काय आहे, 20 पाहिजे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी 5चा -3 दिलाय, 5चा -3. तर काय होईल, घातांक ऋण आहे, त्या घातांकाला जर धन करायचं असेल तर त्याची व्यस्त करावी लागते. आता इथं बघा मित्रांनो, 5च्या खाली काही नाही म्हणजे 1 असतो, मग याची व्यस्त करायची म्हणजेच 1 हा वरी जाईल आणि 5चा 3रा हे कुठं खाली येईल. आता 5चा 3रा छेदामध्ये काय येतो, प्लस येतो. लक्षात ठेवा, घातांक जर मायनस असेल त्याची जर व्यस्त केली तर छेदामध्ये काय होतं, ते प्लस होतं. त्याच्यानंतर बघा 5वा, 5चा 0वा, ज्या संख्येचा घातांक 0 असतो त्याची किंमत काय असते, 1 असते. त्याच्यानंतर 5चा 1वा घात, एखाद्या संख्येचा जर 1वा घात असेल तर त्याची किंमत त्या पाया एवढीच असते, म्हणजे याची किंमत काय, 5च येईल. 5चा 1वा घात म्हणजे 5च. त्याच्यानंतर बघा आपल्याला 6वा झाला, 7वा बघा 5 × 7 दिले आणि कंसाचा वर्ग आहे. कंसाचा वर्ग असेल तर त्या पायाचा सुद्धा वर्ग असतो, म्हणजेच 5चा वर्ग, 7चा सुद्धा वर्ग. कंसाचा वर्ग आहे म्हणजे पहिल्याही संख्येचा वर्ग राहील आणि गुणिले दुसऱ्याही संख्येचा वर्ग राहील. आता इथं बघा आपल्याला काय दिले, 5/7, 5/7 कंसाचा 3रा. आता बघा 5 आणि 7 यांच्यामध्ये भागाकाराची क्रिया आहे आणि कंसाचा 3रा दिला आहे, म्हणजेच या ठिकाणी 5चाही 3रा असतो आणि 7चा सुद्धा 3रा.
तर वरच्या बॉक्समध्ये 5 राहील आणि खालच्या बॉक्समध्ये 7 राहील. आता शेवटचं बघा, 5/7 कंसाचा -3. आता बघा या ठिकाणी व्यस्त करायची, गुणाकार व्यस्त. लक्षात ठेवा, एक्झाममध्ये विचारलं जातं. गुणाकार व्यस्त. आता गुणाकार व्यस्तमध्ये काय होते, अंश आणि छेद यांची अदलाबदल होते, मात्र घातांक हा तोच राहतो. घातांक तोच राहतो, पण इथं घातांक काय झाला आहे, चेंज झाला आहे. जर घातांक जर धनचा ऋण झाला असेल, ऋणचा धन झाला असेल तर त्याच संख्या येतात. म्हणजे 5/7. जर समजा या ठिकाणी -3च असतं तर काय झालं असतं, 7/5 हे असंही झालं असतं. का? कारण की इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. प्लस असल्यामुळं आपण अंशाची आणि छेदाची काय केली, आदलाबदल केली. म्हणजे आपण त्याची काय केली, गुणाकार व्यस्त केली. गुणाकार व्यस्तमध्ये लक्षात ठेवा, अंश आणि छेद यांची काय करतात, आदलाबदल करतात. आता इथं बघा, तुम्हाला मी आणखी एक उदाहरण या ठिकाणी समजून सांगतो. आता एखादी संख्या असेल बघा, 3/4 कंसाचा 3. आता याची किंमत बघा, 3/4 जर जशाच तसं आपण ठेवलं तर हा जो 3 घातांक धन आहे तो काय होतो, ऋण होतो. काय होतो, ऋण होतो. आणि याची जर आपण आदलाबदल केली, आदलाबदल जर केली तर काय होतं, आदलाबदल जर केली तर ऋण होतो. हे 9 उदाहरणं पाहिल्याच्या नंतर आपण आणखी एक उदाहरण पाहू. तर बघा, 3/4 कंसाचा -5. तर बघा, जर आपण अंशाची आणि छेदाची जर आदलाबदल केली तर घातांक हा जो ऋण आहे हा घातांक काय होतो, धन होतो. किंवा जर आपल्याला घातांक ऋणच ठेवायचा असेल, घातांक ऋणच ठेवायचा असेल तर काय होतं, यांची आदलाबदल होत नाही. म्हणजेच काय होतं, 1/3 3/4 आणि याच्या कंसाचा काय 5. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पहा पुढचं आपल्याला काय करायचंय, घातांक परिमेय असलेल्या संख्याचा अर्थ काढा म्हणले. काय म्हणले, अर्थ काढा म्हणले. तर या ठिकाणी बघा आपल्याला अर्थ काढता येतो. आता बघा आपल्याला या ठिकाणी बरीचशी माहिती दिली आहे. संख्येचा घातांक 1/n या रूपातील परिमेय संख्या असेल तर अशा संख्याचा अर्थ. बघा, एखाद्या संख्येचा वर्ग दाखवण्यासाठी त्याचा घातांक किती असतो, 2. आणि त्याचं घनमूळ त्याचं एखाद्या संख्येचा वर्ग दाखवण्यासाठी त्याचा घातांक 2 लिहितात आणि त्या संख्येचे वर्गमूळ दाखवण्यासाठी त्याचा घातांक 1/2 लिहितात. हे महत्त्वाचं आहे. आता इथं बघा आपल्याला 25चं वर्गमूळ म्हणलं तर काय होतं, वर्गमुळात 25. आणि जर याचं जर आपल्याला म्हणलं वर्गमूळ जर लिहा म्हणलं 25चं, कशाचं, 25चं जर वर्गमूळ म्हणलं तर काय होतं, 25चा 1/2. आता बघा
आपल्याला याचप्रमाणे पुढं घनाचं सुद्धा बघायचे. एचा तिसरा घात हे काय आहे, एचा घन आहे. आणि एचं जर घनमूळ काढायचं असेल तर हे घनमुळाचं चिन्ह इथं 3 असतं. हे घनमुळात ए, तर याचं काय होतं बघा, एचा 1/3. म्हणजे घनमुळात ए म्हणलं काय आणि एचा 1/3 म्हणलं काय, दोन्हीचा अर्थ एकच असतो. आता बघा त्याने उदाहरण सोडून सुद्धा दाखवलेलं आहे, जसं की 4चा तिसरा म्हणजेच 4 × 4 × 4 म्हणजे किती आलं, हे 64 आलं. आता बघा 64 ह्या संख्येचे घनमूळ काय आहे, घनमूळ 64 किंवा 64चा 1/3 असे लिहितात. म्हणजेच 64चा 1/3 म्हणजे 4. म्हणजे 64 हे 4चं काय आहे, घन आहे. तसंच बघा 3 हा अंक किती वेळा घेतला, 5 वेळा घेतला. म्हणजे 3चा 5वा म्हणजे किती येतो, 243. आता 3चा 5वा घात हा किती, 243. ही त्याची काय येते, किंमत येते. तर बघा 243चे 5वे मूळ म्हणजेच 243 कंसात आणि त्याचा 1/5 किंवा 5व्या मुळामध्ये 243 हे लक्षात ठेवा. कारण की यावरून आपल्याला बरीचशी उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. तर बघा तुम्हाला मी आणखी एक या ठिकाणी सांगतो. पुढं बघा इथं आता वर्गाच्या बाबतीत आणि घनाच्या बाबतीत सुद्धा बघू आपण. आता बघा वर्ग पंधराचा वर्ग किती, 225 हे आपल्याला माहिती आहे. तर बघा 225 काय आहे, वर्गसंख्या आहे. काय, वर्गसंख्या 225. म्हणजेच हे वर्गमूळ चिन्ह लक्षात ठेवा. हे चिन्ह कशाचं आहे, हे वर्गमुळाचं चिन्ह आहे. वर्गमुळाचं चिन्ह झालं. आता बघा या ठिकाणी वर्गमुळात 225 लिहिलं किंवा 225चा 1/2 घात, या दोन्हीचा अर्थ काय हो, एकच अर्थ आहे. म्हणजेच 225 हा कोणत्या तरी संख्येचा दुसरा घात आहे. म्हणजे आपल्याला अशा मांडणीमध्ये लिहिता येतं. त्याच्यानंतर बघा आपल्याला घन संख्येचं सुद्धा बघायचे. आता बघा आता 8चा तिसरा म्हणजेच 8चा तिसरा किती येतो, 8चा तिसरा याची किंमत 512 येते. तर बघा याला कसं लिहितात, हे घनमुळाचं चिन्ह या डोप्यामध्ये 3 लिहिलंय. हे चिन्ह कशाचं आहे, घनमुळाचं आहे. तर बघा ह्यालाच कसं लिहितात, या ठिकाणी 3 लिहिलं जातं. घनमुळात 512 किंवा 512चा 1/3 अशा रूपामध्ये आपल्याला लिहिता येतं. लक्षात ठेवा वर्गाचं आणि घनाच्या बाबतीत हे आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे. आता बघा आपल्याला सराव संच 3.1 पाहायचा आहे. काय म्हणले बघा 3.1. आतापर्यंत जे आपण अभ्यासलं हे बेसिक अभ्यासलं. आता आपल्याला उदाहरण संग्रह सोडवायचे. तर बघा काय म्हणले किंवा सराव संच 3.1 आपण आतापर्यंत बेसिक बघितलं. या बेसिकच्या आधारावर
सराव संच 3.1 सोडवायचा आहे. तर बघा, घातांक वापरून पुढील संख्या लिहा. आता बघा, 13चे 5वे मूळ, 13चे 5वे मूळ. तर आपल्याला बघा हे 5वं मूळ, हे 13, किंवा यालाच आपल्याला दुसऱ्या एका मेथडने लिहिता येतं, 13चा 1/5. तुम्हाला 5व्या मुळामध्ये 13 लिहिता येतं किंवा 13चा 1/5. त्याच्यानंतर बघा, 9चे 6वे मूळ म्हणजे 9 हे कितव्या मुळात आहे? 6व्या मुळात, किंवा 9चा 1/6. त्याच्यानंतर बघा, 256चं वर्गमूळ म्हणले, हे वर्गमुळाचं चिन्ह हे 256, किंवा यालाच 256चा काय लिहिता येतं? 1/2 वर्गमूळ. त्याच्यानंतर 17चे घनमूळ, 17चं काय? घनमूळ. हे घनमुळात 17 किंवा 17चाच 1/3 असं सुद्धा येतं. हे मी का घनमूळ असं लिहितोय? कारण की तुम्हाला लक्षात यावं की घनमुळाचं चिन्ह 5वं मूळ असेल, 6वं मूळ असेल, वर्गमूळ असेल, म्हणजे आपल्याला जेणेकरून लक्षात येतं. त्याच्यानंतर 100चे 8वे मूळ म्हणजे हे 100 आणि त्याचं कितवं? 8वं मूळ आहे. तर त्याला आपल्याला असं लिहिता येतं, 100 कंसात आणि त्याचा 1/8. त्याच्यानंतर बघा, 30चे 7वे मूळ, एकदम सोपे क्वेश्चन आहेत, एका मार्काला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. आता बघा, 30चं किती मूळ म्हणले? 30चं 7वे मूळ म्हणले, तर 7व्या मुळात 30 किंवा 30चा 1/7. हे असं आपण 3.1 मधला पहिला प्रश्न बघितला. आता बघा, दुसरा प्रश्न बघायचे. तर आपल्याला काय म्हणले? खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवी मूळ आहेत ते लिहा. कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहेत ते आपल्याला काय करायचे? लिहायचं आहे. आता इकडे बघा, सरळ लिहिता येतं. बघा, पहिलं 81चे काय? 4थं मूळ येईल. 81चं कितवं मूळ येतं? 4थे मूळ. बघा, इथं छेदामध्ये किती आहे? 4 आहे, म्हणजे 4थं मूळ. त्याच्यानंतर बघा, 49चे, आता इथं छेदामध्ये 2 आहे, 2 आहे म्हणजेच वर्गमूळ. त्याच्यानंतर बघा, 15चे छेदात 5 आहे म्हणजे 5वे मूळ. त्याच्यानंतर बघा, 512चे किती होईल? 9वे मूळ. छेदामध्ये जी संख्या असते ते त्याचं मूळ असतं. 512चा 1/9 घात आहे, छेदामध्ये 9 आहे म्हणजे 9वं मूळ. त्याच्यानंतर 100चे किती येईल? बघा, 100चा 1/19 आहे म्हणजे 100चे 19वे मूळ. 19वे मूळ. त्याच्यानंतर 6चे छेदात 7 आहे, 6चा कंसाचा 1/7 म्हणजे 6चे 7वे मूळ. आपण बघा, शब्दाचं संख्येमध्ये लिहिलं आणि संख्येचं शब्दामध्ये आपण अभ्यासलं.
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 3.1 याचं बेसिक म्हणजे आपण काय, बेसिकमध्ये आपण घातांकाचे नियम पाहिले, त्याच्यानंतर आपण त्याची किंमत कशी काढायची हे पण थोडक्यामध्ये पाहिलं, आणि एखाद्या संख्येचा वर्ग कसा, घन कसा, चौथे मूळ कसं, पाचवं मूळ कसं, हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सराव करा, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडतात. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये 3.2 हा आपल्याला अभ्यासायचा आहे. तो अभ्यासण्याच्या अगोदर आपल्याला 3.2चं बेसिक अगोदर पाहायचं आहे. ते पाहिल्याच्यानंतर आपण 3.2 अभ्यासू. धन्यवाद.